हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर प्लॅन असा होता, मुगाचं मेदगं बनवायचं होतं. त्याच्यासाठी मी मॉर्निंगला सकाळी गरम पाण्यात मूग भिजत घातले होते. जवळपास ते 6 ते 8 तास भिजले असतील मूग. नंतर 4 शिट्ट्या काढून घेतल्यात, एकदम सॉफ्ट झाले. त्याचं सूपही बनलं आणि मग थोडं मॅश करून मी वाटीत घेऊन चिनूला पण खाऊ घातलं. ॲक्च्युली त्याने पण लवकर म्हणजे बऱ्याच प्रमाणात त्याला खूप छान आवडलं. आणि थोडंसं तूप घालून जवळपास एक अर्धा चमचा मी तूप घातलं होतं त्यात. मग त्याने ते एन्जॉय केलं. तर त्यानंतर मला मुगाला फोडणी पण द्यायची होती. मग मी किचनमध्ये जाऊन फटाफट माझं आवरलं. नंतर त्याच्या डॅडीने त्या चिनूला बघितलं, थोडे खेळले. कारण की मल्हारचा पण होमवर्क थोडा पेंडिंग होता, म्हणजे राहिला होता त्याचा. ऑलमोस्ट सकाळी मॉर्निंगला तर तो करतोच, पण इव्हनिंगला जरा होमवर्क जास्त होता, ट्युशनचा पण आणि स्कूलचा पण. तर त्यांनी तेवढा कंप्लीट केला. मग माझं होईपर्यंत नंतर आम्ही एन्जॉय केला ॲक्च्युली डिनर. तर डिनर काय सिम्पल सोबतच डिनर होतं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटते आता सकाळी मॉर्निंगला एकदम. ॲक्च्युली मी इथे घेतलं, एक मोठं कारलं घेतलं आहे. मला भाजी बनवायची होती कारल्याची. भरलेलं कारलं बनवायचं असा विचार चालू होता. तर मग मी ते कट करून घेतलं आणि ॲक्च्युली आतल्या बिया पण खूप सॉफ्ट होत्या, हार्ड झालेल्याच नव्हत्या. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तरी पण मी त्याचं क्लीन करून घेतलं, बिया वगैरे काढून घेतल्या आणि मग त्याला आतमध्ये साफ केलं. काही काही 2-2 पीसेस केले. आणि जो मसाला माझा मसाला रेडी होता ॲक्च्युली, दाण्याचा कूट होता. त्यातनंतर भरपूर सारा लसूण होता, कोथिंबीर होता आणि जिरे होता आणि आपलं रेग्युलर आपले घरचे मसाले. तर ते घालून सगळं मसाला रेडी होता. तो मी फिलअप केला, त्याच्यात भरला व्यवस्थित, असं थोडंसं दाबून प्रेस करूनच भरला, जेणेकरून म्हणजे जास्त बाहेर म्हणजे तेलाचं उलटपालट करताना आपलं पडणार नाही. ॲक्च्युली ते मी फील केलं. त्याच्यानंतर त्यानंतर भाजी पण ऑलमोस्ट डनच झाली होती. मावशी आल्या, त्या मावशी साईड बाय साईड चपात्या बनवत होत्या आणि मग आम्ही इथे बसलो होतो. आम्ही ॲक्च्युली थोडंसं आमचं डिस्कशन चालू होतं, फॅमिली मॉर्निंग टाईम म्हणा, फॅमिली टाईम आम्ही एन्जॉय करत होतो. नंतर मना पण रेडी होता ॲक्च्युली, त्याचं माझं काहीतरी बोलणं चालू होतं. मी त्याला सांगत होते, तो म्हणतो म्हणजे तो असं ऐकत होता आमचं बोलणं. आणि मग चिनूची पण साईड बाय साईड मस्ती चालूच होती. त्याची मस्ती तर काही थांबतच नाही ॲक्च्युली, प्रचंड आता मस्ती करायला लागला आहे तो. आणि त्याच्या आतमध्ये मध्ये म्हणजे आमच्या दोघा तिघांच्या तो मध्ये बसला होता. नंतर मग मलाही हे करत होता की मम्मा 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 करून. मग मी त्याच्या मग आमच्या दोघांची मस्ती आली. तो मला सांगत होता, मम्मा हरे राम हरे राम हरे विठ्ठल कर. तर म्हटलं ओके ठीक आहे. मग त्याचं चालू होतं, मग विठ्ठल विठ्ठल केलं मी त्याच्यासोबत. मग आमचं थोडीफार मस्ती चालू होती. नंतर एन्जॉय. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, तो आता डॅडीसोबत खेळ, मी आलेच म्हणून. मग मी त्यांचा टिफिन वगैरे फिलअप केला, भरल्यानंतर मग मना पण ॲक्च्युली स्कूलला गेला, त्याचा डबा भरला आणि मग डायरेक्ट आता येतो एकदम मिडमध्ये. म्हणजे ॲक्च्युली चिनू तो झोपलाच होता ऑलमोस्ट. आणि आज पण थोडी टू डू लिस्टमध्ये बरेचसे कामं होते पेंडिंग. तर आज मी विचार केला होता की मल्हारचं जे वॉर्डरोब सेक्शन आहे तेवढं पूर्ण आवरून गेलं, कारण की आता युनिफॉर्म पण चेंज झाला आहे स्कूलचा आणि 3 ते 4 जोडी त्याच्या स्कूल युनिफॉर्म पण होते. म्हटलं आता जे छोटे छोटे कपडे होतात ते पण काढून ठेवते. जीन्स वगैरे कसं मुलांची फटाफट हाईट वाढते ना, त्यामुळे जीन्सेस तर पटकन एकदम छोटे होऊन जातात आणि टी शर्टसुद्धा एकदम प्रॉपर येत नाही. मग मी म्हटलं तेवढं काढून ठेवते, एका साईडला सगळे कपडे करते आणि तुझ्या रेग्युलरचे जे कपडे आहेत ते एका साईडला ठेवते. तर मग मी ते सगळं सॉर्ट आउट केले. सगळे कपडे लहान होते, जेवढे ते नको होते, म्हणजे जे छोटे झाले, जे फाटले वगैरे होते ऑलमोस्ट, ते सगळे कपडे सॉर्ट आउट केले. छोटे छोटे ज्याच्या म्हणजे जीन्स वगैरे, छोट्या पॅन्ट्स किंवा नाईट ड्रेस सगळे वेगवेगळे करून ठेवले आणि एका साईडला घड्या करून सगळं सॉर्ट आउट केले. आणि त्याचे जॅकेट वगैरे पण सध्या 2च ठेवले, एक फुल जॅकेट ठेवलं आणि एक स्वेटर ठेवलं. म्हटलं सध्या काही गरज नाही आहे, एवढं ट्युशनला जाताना पण एवढं काही नॉर्मली थंडी वाजत नाही. तर म्हटलं तर 2च असू देवर, बाकीचं मी आतमध्ये ठेवून देते. तर इथे खाली ॲक्च्युली लाईफस्टाईलचं जे गिफ्टिंग रॅप येतं ना, तेच ॲक्च्युली मी यूज केलं. तेच ऑलरेडी होतं, पण तेच काढलं झटकून वगैरे, तेच परत यूज केलं. आणि एका साईडला सगळे जीन्सच ठेवले, एका साईडला त्याचे बाहेर जायचे कपडे ठेवले, नंतर रेग्युलरचे टी शर्ट्स वगैरे ठेवले आणि त्याच्यावर थोडे शॉर्ट्स वगैरे ठेवले. कितीही आवरा, मुलांचं म्हटलं ना तर एक शर्ट काढायला गेलं का 2 ते 3 शर्ट खाली येणारच आणि परत तसंच ठेवून देणार. मी मग त्याला सांगितलं की बाबा नीट एक काढताना एकच काढ, प्रॉपर व्यवस्थित कर. पण तरी तर मुलं म्हटल्यानंतर मुलंच, त्यांना एवढंही जास्त ओरडू शकत नाही. तर मी सगळं सेट केलं. नंतर मी विचार केला तर तुमच्यासोबत सध्या चिटचॅट करते, पण ॲक्च्युली मी मोबाईल पण घेतला, तो ऑनही केला, व्हिडिओही केला, पण ॲक्च्युली चिनूचा आवाज आला मला. आणि कंटिन्यू मी त्याला ना सारखं काम करत असताना एक राऊंड जरा मारतच असते. आणि तसंही मी कॅमेरा तर लावलाच आहे, पण तरी स्टील असं वाटतं की बाबा पडायला नको, उठला की कसं त्याची मस्ती चालू असते उठल्यानंतर. तर ॲक्च्युली इथे भाज्या पण आणल्या होत्या. भाज्यामध्ये होत्या भरपूर सारी भेंडी होती. भेंडी ॲक्च्युली मी 2 भांड्यात काढून ठेवली होती. एक रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणि दुसरी वॉश करून मी आज संध्याकाळी बनवण्याचा असा विचार माझा चालला आहे. त्यानंतर तो खूप सारे फ्रूट्स होते. ॲपल होतं, पेर होतं, त्याच्यानंतर आवळा होता आणि मला वाटतं 2 प्रकारचे मिरच्या होत्या, ग्रीन मिरची आणि एक आपल्या ठेचाची मिरची, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर, पत्ताकोबी आणि गाजर, बीटरूट, हे सगळं रेग्युलर आपले जे भाज्या असतात त्या होत्या. नंतर कारली होती, देन बीटरूट होतं, काकडी आणि भरपूर सारं आलं होतं. आणि त्याच्यानंतर पायनॅपल पण होतं. ॲक्च्युली पायनॅपलचा मी शॉर्ट घ्यायला ॲक्च्युली
विसरले का दुसऱ्या मोबाईलवर घेतला आहे बहुतेक मी, हां पण मी ते ॲड करायला विसरले. तर ॲक्च्युली डाळिंब आणले नव्हते, कारण की डाळिंब ऑलरेडी आम्ही 3 दिवसाआधीच आणलेले होते. भरपूर असे डाळिंब आणले होते. इथे तुम्हाला तेच डाळिंब दाखवत होते. आणि हे माझे एवढे पटापट कामं झाले कारण की माझा होता चिरू झोपलेला. त्याच्यामुळे तो झोपला असेल ना, तो लॉट्स ऑफ कामं होतात ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. सी यू सून. बाय बाय.